जी, सन्माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले जी, सन्माननीय माजी मंत्री बबनरावजी पाचपुते, सन्माननीय महापौर सुरेखाताई कदम, उपमहापौर श्रीपादजी सिन्नम, पोलीस हाऊसिंगचे डीजी श्री वीडी मिश्रा जी, पोलीस अधीक्षक श्री सौरभ त्रिपाठी, श्री भानुदास जी बेरड, श्री अभय जी आगरकर, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, श्री सुवेंद्र गांधी, उषाताई नलावडे, मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण, या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक आणि सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकगण, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी पोलीस हाऊसिंगचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की या अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाची अतिशय सुंदर सुसज्जित अशा प्रकारची इमारत त्यांनी या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली। मला खरोखरच या गोष्टीचा अतिशय मनपूर्वक आनंद आहे। या निमित्ताने पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक या दोघांनीही जो पाठपुरावा केला, मेहनत केली, त्याबद्दल त्यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। जे काम करणारे कंत्राटदार आहेत, डिझाईन, फर्निचर, या सगळ्यांची ज्यांनी या ठिकाणी व्यवस्था उभी केली, त्या सगळ्यांचे मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालय इतकं सुसज्जित झालं आहे की पोलीस अधीक्षकांचं जे चेंबर आहे ते चेंबर आणि मंत्रालयातलं माझं चेंबर याच्यात कुठलाच फरक नाही, किंबहुना काकणभर हे सरस आहे। त्यामुळे सौरभ, तुमच्या रूमला थोडासा धोका आहे, आम्हाला कधी इच्छा झाली तर आम्ही इथे येऊ शकतो आता, पण हे आवश्यकही आहे की शेवटी जी पोलीस यंत्रणा जिल्ह्याकरता, जिल्ह्याच्या सुरक्षिततेकरता, इथल्या कायदा सुव्यवस्थेकरता जबाबदार आहे, त्या यंत्रणेला सुसज्जित अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी दिली पाहिजे। एक सुसज्जित कार्यालय जेव्हा आपण तयार करतो त्यावेळी ती लक्झरी नाही आहे, ती आवश्यकता आहे। कारण ज्यावेळी आपल्याला चांगली कायदा आणि सुव्यवस्था हवी असेल तर तशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या देखील आपण तयार केल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातूनच जी एफिशियन्सी आहे, ही एफिशियन्सी जर वाढवायची असेल तर तशा प्रकारच्या व्यवस्था असल्याशिवाय ती एफिशियन्सी वाढू शकत नाही। आणि हे जे कार्यालय या ठिकाणी तयार झालं आहे, तंत्रज्ञानानं अतिशय सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण पोलिसिंगमध्ये बदल केला। कायदा आणि सुव्यवस्थेची जी काही परिस्थिती आहे ती बदलण्याच्या संदर्भात ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांमध्ये बदल केला। डिटेक्शन असेल, कन्व्हिक्शन असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये विशेषत्वाने आपण लक्ष घातलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा उपयोग, तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपण पोलिसिंगमध्ये सुरू केला। एखाद्या राज्याच्या पोलीस व्यवस्थेचं मूल्यमापन करत असताना, कायदा आणि सुव्यवस्थेचं मूल्यमापन करत असताना, खरं म्हणजे अनादी काळापासून असं कुठलंच राज्य नाही की जिथे गुन्हे घडले नाही। अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात, त्या प्रवृत्ती असू नये तसं आपल्याला किती वाटलं तरी देखील गुन्हेगारी प्रवृत्ती, गुन्हे घडत असतात। राज्याची कायदा आणि सुव्यवस्था याचं मापन, अशा किती गुन्हेगारांना आपण अटक करतो, किती गुन्हे आपण डिटेक्ट करतो आणि किती गुन्हेगारांना शिक्षा होते, याच्या आधारावर आपण त्याचं मूल्यमापन करत असतो। आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची रेट ऑफ कन्व्हिक्शन, अपराध सिद्धीचा दर, अपराधी पकडला तर त्याला शिक्षा होणं याला कन्व्हिक्शन म्हणतो, ती अपराध सिद्धीचा दर हा 9% खाली गेला होता। महाराष्ट्रामध्ये 100 अपराधी पकडले तर त्यातल्या 9 अपराधांना केवळ शिक्षा व्हायची
आणि 91 लोक सुटून जायचे, अशा प्रकारची अवस्था होती। आज गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पोलीस विभागाने उत्तम काम केलं, प्रॉसिक्युशनने उत्तम काम केलं, आपण नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, 14 वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम असा आहे की 9% खाली गेलेलं आणि देशातल्या रेट ऑफ कन्व्हिक्शन मधल्या शेवटच्या राज्यांमध्ये ज्या महाराष्ट्राची गणना होत होती 2 वर्षात आज रेट ऑफ कन्व्हिक्शन आपण 52% नेलेला आहे आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील 32% वर तो नेलेला आहे। म्हणजे 100 आरोपींपैकी 52 आरोपींना, जिथे 9 आरोपींना केवळ शिक्षा व्हायची, आज 52 आरोपींना शिक्षा होते आणि जी वरची राज्य आहेत त्या राज्यांमध्ये आज आपल्या राज्याची गणना होते। आणि हे सगळं करत असताना ज्याचं आता आपण या ठिकाणी उद्घाटन केलं, मग सायबर लॅब्स असतील, कारण आज गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आपण त्याचं अर्ली डिटेक्शन आणि अर्ली कन्व्हिक्शन करू शकत नाही। तंत्रज्ञान जे असतं हे तंत्रज्ञान प्रभावित होत नाही, त्याच्यावर कोणी प्रभाव टाकू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणी सहजपणे छेडछाड करू शकत नाही, तंत्रज्ञान कधी होस्टाईल होत नाही, आपली साक्ष कधी बदलवत नाही। त्यामुळे तंत्रज्ञानाचा हा एक महत्त्वाचा फायदा असतो। या महाराष्ट्रामध्ये आपण CCTNS ची सिस्टीम कार्यान्वित केली। देशामध्ये 2009 साली केंद्र सरकारने CCTNS ची सिस्टीम रोल आउट केली, एकाही राज्याने ती केली नाही, आपल्या राज्यात ती झाली नाही। 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर तात्काळ आपण ते काम हातामध्ये घेतलं आणि एका वर्षाच्या कालावधीमध्ये सगळी महाराष्ट्रातली पोलीस स्टेशन्स ही CCTNS ने आपण जोडली आणि त्या माध्यमातून सगळी पोलीस स्टेशन सेंट्रल सर्व्हरशी जोडून ऑनलाईन केली आणि पूर्णपणे CCTNS कार्यान्वित केलं। आज देशामध्ये CCTNS कार्यान्वित झालेलं एकमेव राज्य जर कुठलं असेल तर ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे। आणि त्यामुळे गुन्हेगारांचा सगळा डेटा, पूर्वी गुन्हेगार नगरच्या एका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा केला की तो दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी निर्धास्तपणे राहायचा, किंवा तिसरीकडे अजून गुन्हा केला तरी त्यांनी इकडे काय गुन्हा केला याची माहिती नसायची, 5व्या ठिकाणी त्याला अटक झाली तरी आधीच्या 4 ठिकाणी त्याच्या विरुद्ध गुन्हा आहे याची कोणाला माहिती नसायची। अशा प्रकारची अवस्था होती। आता या CCTNS मुळे प्रत्येक गुन्हेगाराचं ट्रॅकिंग होणार आहे, क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम अशा प्रकारची सिस्टीम आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण ऑनलाईन अशा प्रकारचा FIR नोंदवल्याबरोबर त्याचं नाव टाकलं, त्याचे बायोमेट्रिक्स टाकले की आपल्याला त्याच्या संदर्भातली सगळी माहिती, अशा नावाचा व्यक्ती कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला, त्याच्यावर कुठले कुठले गुन्हे आहेत, ही सगळी माहिती स्क्रीनवर दिसणार आहे आणि तात्काळ ती त्या पोलीस स्टेशनला देखील कळणार आहे की तुमचा गुन्हेगार हा या पोलीस स्टेशनने पकडलेला आहे, त्यामुळे तुमच्याकडे देखील त्याच्यावर जर गुन्हे असतील तर त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा पुढची जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई या ठिकाणी करू शकता। त्यामुळे गुन्हेगारांचं मोठं नेटवर्क हे आता आपल्या हातामध्ये आहे, त्यांची डेटाबेस आपल्या हातामध्ये आहे की ज्याच्या माध्यमातून सगळे डेटा हे एकदा सेंट्रल सर्व्हरला आल्यानंतर गुन्हेगारीवर मोठा वचक आपल्याला ठेवता येईल। आणि हे करत असताना आता त्याचाच दुसरा भाग म्हणून आपण ई-कंप्लेंट अशा प्रकारची एक सिस्टीम सुरू केली। पुण्यामध्ये आपण ई-कंप्लेंट सिस्टीमचा पायलट प्रोजेक्ट केला, 6 महिने तो आपण चालवतोय आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये तो लागू करू। त्याचा फायदा काय आहे? ई-कंप्लेंट मध्ये आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नोंदवायची आवश्यकता नाही, आपल्या मोबाईल ॲपवरनं आपण ती कंप्लेंट नोंदवू शकता। आणि यातला सगळ्यात मोठा फायदा काय आहे? आज अनेक वेळा आपण म्हणतो की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तो सांगतो आमचं ज्युरिस्डिक्शन नाही, हे आमच्या विभागात हे घडलेलं नाही, तुम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनला जा। आता ती म्हणण्याची सोयच नाही, कारण याच्यामध्ये जो ड्रॉपडाऊन मेन्यू आहे त्याच्यात आपण टाकल्यानंतर योग्य त्या पोलीस स्टेशनला ती तक्रार जाऊन त्या ठिकाणी रजिस्टर होणार आहे आणि चुकीच्या पोलीस स्टेशनला गेली तर तिथनं ती इलेक्ट्रॉनिकलीच ज्या पोलीस स्टेशनला जायला पाहिजे त्या पोलीस स्टेशनला ती जाणार आहे। त्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेलो आणि माझी तक्रार नोंदवली नाही असं म्हणता येणार नाही, कारण तक्रार एकदा सर्व्हरवर गेली की ती कोणाकडे गेली आहे याचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड होईल। एखाद्या पोलिसांनी म्हटलं की मी तक्रार नोंदवून घेत नाही, अशी परिस्थितीच नाही, बाबा तुझ्याकडे तक्रार आलेलीच आहे, त्याच्यामुळे तू का कारवाई केली नाही हे त्या ठिकाणी सांग। किंवा अनेक वेळा लोक म्हणतात आम्हाला नीट वागवलं नाही, आमची तक्रार घेतली नाही, हे सांगण्याचा कुणालाच वाव नाही, तुम्ही केली असेल तक्रार तर दाखवा, आमच्या सर्व्हरवर कुठे आहे ती दाखवा। अशा प्रकारे या सिस्टीम मधनं ई-कंप्लेंट ही आपण आता सुरू केली आणि लवकरच ती संपूर्ण राज्यात रोल आउट करणार आहोत।
आणि सगळी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे कुठूनही कुठल्याही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तक्रार करता येईल आणि खोट्या तक्रारींवर देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण ठेवता येईल अशा प्रकारची सगळी सिस्टीम आज आपण या ठिकाणी कार्यान्वित करून टाकली आहे। त्याचप्रमाणे सायबर लॅब आता इथे या ऑफिसमध्ये CCTNSचं प्रशिक्षण केंद्रही आपण ठेवलं आहे, कारण सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं प्रशिक्षण आपलं चाललेलं आहे। सायबर लॅब आपण या ठिकाणी उघडली आहे। आज सगळ्यात जास्त गुन्हे जर काही होत असतील तर हे सायबरच्या माध्यमातून होत आहे आणि गुन्हेगारांना ट्रॅक करायचं असेल त्याचा मोबाईल कुठे होता, मोबाईलवरनं कोणाला मेसेज केला, मोबाईल कुठल्या टावरच्या अंतर्गत होता, त्याचं लोकेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी पटापट मिळाल्या तर त्याला ट्रॅक करणं सोपं जातं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी किंवा त्याचे SMS असतील, त्यांनी केलेल्या बाकी इतर गोष्टी असतील, एखादा आजकाल आपल्याला माहिती आहे की खोटे व्हॉट्सअप मेसेजेस हे पाठवून मोठ्या प्रमाणात दंगल घडवली जाते, एखाद्या समाजाला भडकवण्याचं काम केलं जातं। अशा सगळ्या गोष्टी तात्काळ ट्रॅक करून त्याचे गुन्हेगार कोण आहेत हे गुन्हेगार शोधण्याचं काम हे सायबर लॅबच्या माध्यमातून केलं जाईल। आणि 15 ऑगस्टला आपण एकाच दिवशी महाराष्ट्र एकमेव देशातलं राज्य असं आहे 36 जिल्ह्यांमध्ये आपण सायबर लॅब सुरू केली, अत्याधुनिक सायबर लॅब आहे। त्यामुळे आता पूर्वी असं होतं की एखादी गोष्ट अशा प्रकारची घडल्यानंतर आपल्याला सेंट्रल आपल्या मुंबईवाल्यांना कळवावं लागायचं, मग ते शोधून काढायचे, त्याच्यात 4 दिवस निघून जायचे, दंगल फंगल सगळी त्या काळात होऊन जायची। आता हे करता येणार नाही, प्रत्येक जिल्ह्याला सायबर लॅब दिली आहे आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे जे लोक समाजामध्ये विघटन घडवतात त्यांच्यावर अतिशय चांगला टॅब हा आपण या माध्यमातून ठेवणार आहोत। त्यासोबत या ठिकाणी कमांड अँड कंट्रोल सिस्टीम जी आहे, ज्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून संपूर्णपणे ट्रॅकिंग आहे, व्हेकल ट्रॅकिंग आहे। व्हेकल ट्रॅकिंगच्या माध्यमातून 2 गोष्टी या ठिकाणी साधता येणार आहे। एक तर घटनास्थळाच्या जवळचं व्हेकल कुठलं आहे हा रिस्पॉन्स टाइम सगळ्यात महत्वाचा असतो, ते या ठिकाणी बसून कळणार आहे आणि त्यामुळे सगळे पोलीस स्टेशन एकतर जोडलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय हे पोलीस अधीक्षकांना इथे बसून समजणार आहे। आणि त्यासोबत प्रत्येक व्हेकल जोडलं असल्यामुळे जवळचं व्हेकल कुठलं आहे त्याला तात्काळ सांगता येईल की बाबा रे हे घटनास्थळ आहे, घटनास्थळापासून 2 किलोमीटरवर तू दिसतोय, चल पटकन त्या ठिकाणी तू जा। त्यामुळे आम्ही 100ला फोन केला मग कोणी आलंच नाही, सांगण्याची सोयच नाही राहिली, कारण ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे आता त्या व्हेकलला जो जवळचा व्हेकल आहे त्या जवळच्या व्हेकलचं ट्रॅकिंग करून तात्काळ त्याला देखील त्या ठिकाणी जाण्याचं, आणि आता तर अनेक ठिकाणी आपण त्याचे ऍप तयार केलेले आहेत, इथे आपण ते तयार करू किंवा केले असतील मला असं वाटतं की ज्यातनं अनेक ठिकाणी तर आता असे ऍप आपण तयार केले की जीपीएसच्या माध्यमातून तुम्ही तो ऍप दाबला, महिलांकरता विशेषतः सुरक्षिततेचे ऍप आपण पोलिसांच्या माध्यमातून तयार केले आहे की तो ऍप दाबल्याबरोबर लोकेशनच कळतं की जी महिला अडचणीत असेल तिचं लोकेशन हे थेट जवळचा जो काही गाडी असेल पोलीसची त्या गाडीला कळतं आणि ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचू शकतात। अशा प्रकारचं ट्रॅकिंग सिस्टीम हे देखील या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यामुळे पोलीस स्टेशनला पूर्वी असं व्हायचं की अगदी कुठल्या तरी दूरच्या पोलीस स्टेशनला काय घडतंय हे अधीक्षकांपर्यंत पोहोचायला 1-1, 2-2 दिवस लागायचे, आता हे काही होणार नाही, थेट या ठिकाणी सगळं जोडलेलं आहे। आणि आता अधीक्षकांकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही आहे, त्याच्यामुळे इथे बसून सगळ्या पोलीस स्टेशनशी रिअल टाइमवर ते सगळा संवाद साधू शकतील। त्यामुळे एक प्रकारे जिल्ह्याचं इंटिग्रेशन या ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या आधुनिक सोयींच्या माध्यमातून एक अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं पोलीस दल हे आपण तयार करायचा प्रयत्न करतो, ज्याचा रिस्पॉन्स चांगला असेल, ज्याचं डिटेक्शन चांगलं असेल, ज्याचं कन्व्हिक्शन चांगलं असेल। हे करत असताना पोलिसांच्या देखील अनेक समस्या आहेत। मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष आमचा जो पोलीस आहे जो आमच्याकरता रात्रंदिवस मेहनत करतो, अतिशय प्रेशरचा जॉब आहे, कुठली सुट्टी नाही आहे। ज्या काळात आपल्याला सुट्ट्या असतात त्या काळात त्यांना अधिक काम असतं, गणपती असेल, होळी असेल, दिवाळी असेल, या प्रत्येक वेळी आपले सण, ईद असेल, ख्रिश्चन नाताळाचा सण असेल, क्रिसमस असेल, आपण सगळे सण साजरे करतो आणि आपण सण साजरे करू शकलो पाहिजे म्हणून आमचा पोलीस रस्त्यावर असतो, तो आपली सुरक्षितता करत असतो, त्याला सुट्टी नसते, त्याला सण नसतो। आणि म्हणून अशा पोलिसांना देखील या ठिकाणी त्यांच्याही जीवनात परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या घरांची अवस्था ज्यावेळेस आमच्या डीजींनी आमच्यावर प्रेझेंटेशन केलं, मला तर आश्चर्य वाटलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्या इथे काही क्वार्टर्स शिवकालीन आहे, काही शाहूकालीन आहे, इतके जुने क्वार्टर्स आणि त्याच्यामध्ये पोलीस राहत आहेत। त्याला म्हणायचं कशाला, म्हणजे केवळ दगड आहेत आणि छत आहे म्हणून त्याला घर म्हणायचं, अशा ठिकाणी आमचे पोलीस राहतात। आणि मग त्यांच्याकडनं काय एफिशियन्सीची आम्ही त्या ठिकाणी
अपेक्षा करावी। आणि समजा 1972 पासून आपण विचार केला तर 1974 समजा 74 पासून 2014 40 वर्षामध्ये केवळ 26,000 क्वार्टर आपण या ठिकाणी बांधले। आता मात्र गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही 30,000 क्वार्टरचं नियोजन केलं। 13,000 क्वार्टर्स मला वाटतं आपले पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षीपर्यंत 30,000 क्वार्टर्स याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। सगळीकडे पोलिसांना चांगले क्वार्टर, आणि हे देत असताना पोलिसाचा माणूस म्हणून विचार केला, खुराड्यात त्याला ठेवायचं नाहीये, त्याला चांगलं घर द्यायचं। आम्ही आमच्या पोलिसाकरता मुंबईला जे घर बांधलं, अनेक ठिकाणी पीआय आणि पीएसआयनी सांगितलं की आम्हाला हे क्वार्टर द्या, आम्ही इथे राहायला जायला तयार आहोत। इतकं चांगलं क्वार्टर हे पोलिसाकरता त्या ठिकाणी तयार केलं, त्याची साईज वाढवलेली आहे, त्याच्यातली युटिलिटी वाढवलेली आहे। अनेक ठिकाणीच्या कॉलनीज आम्ही पोलिसांकरता तयार करतो, ते दवाखाना असला पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट सेंटर असलं पाहिजे, जिम असला पाहिजे, अशा व्यवस्था त्या ठिकाणी तयार करतो आणि त्या माध्यमातून पोलिसांना चांगली घरं मिळाली पाहिजेत याकरता एक बृहत कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय। याच्यासोबत दुसरा एक कार्यक्रम अजून आहे की जो पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी माझी सूचना असेल की त्या संदर्भात आपण थोडासा पुढाकार घेतला पाहिजे की आमचे पोलीस हे रिटायर, आता तर त्यांना क्वार्टर देऊ, क्वार्टरमध्ये ते राहतील, पण रिटायर झाल्यानंतर त्यांचं जर स्वतःचं घर नसेल तर त्यांची खूप आफत होते। आणि म्हणून आपण असं ठरवलं की ज्या पोलिसांची स्वतःची घरं नाहीत त्यांना देखील आपण घरांच्या संदर्भात मदत केली पाहिजे। मी म्हाडाला सांगितलेलं आहे, म्हाडाच्या माध्यमातून केवळ पोलिसांकरता वसाहती आणि अतिशय कमी दरामध्ये ती घरं आणि त्याच्याकरता त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायचं, घरांची कॉस्ट सबसिडाईज करायची आणि आपली जी PMAY योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, याच्यात आता पोलिसांना समाविष्ट केलाय। त्याच्यामुळे त्या योजनेची जी सबसिडी आहे तीही पोलिसांना मिळणार आहे आणि त्या माध्यमातून आमच्या पोलिसांना चांगली घरं स्वतःची ही मिळाली पाहिजे याकरता पुढाकार घ्या। मी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी या ठिकाणी, जिल्हाधिकारी नाहीत, त्यांनाही सांगतो की अशा प्रकारच्या जागा आयडेंटिफाय करा की ज्या ठिकाणी पोलिसांकरता मालकी हक्काची घरं आपण तयार करू शकू, म्हाडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉलनीज आपण तयार करू शकू। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर पोलिसांनी गृहनिर्माण संस्था तयार केली तर त्याला युजर चेंज करणं असेल, त्याला अधिकचा FSI देणं असेल, त्याला वेगवेगळ्या सवलती देणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत। कारण एकीकडे माननीय पंतप्रधान ज्यावेळी म्हणतात की प्रत्येकाला घर, त्यावेळी आमचा पोलीस मात्र घराविना राहील, अशा प्रकारची अवस्था योग्य नाहीये। आणि म्हणून एक तर त्याला चांगलं सर्व्हिस क्वार्टर देणं आणि दुसरीकडे पोलिसांना स्वतःच्या मालकीचं घर मिळावं अशा पद्धतीनं, आणि मग ते अधिकारी असो का कर्मचारी असो, अधिकाऱ्यांची देखील सोसायटी आपल्याला तयार करता येईल आणि त्यालाही आम्ही सगळे डिस्पेन्सेशन जे आहेत ते अलाव करू। पण आमच्या पोलिसांना राहण्याकरता चांगलं घर मिळालं पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला चांगलं वातावरण मिळालं पाहिजे, या दृष्टीने देखील अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या आहेत। पोलिसांच्या आरोग्य सेवा असतील, त्यांच्या आरोग्य तपासणी असतील, मुलांचं स्किल डेव्हलपमेंट असेल, अशा वेगवेगळ्या योजना या आता आपण हातामध्ये घेतल्यात आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण त्या माध्यमातून त्यांच्याही पर्यंत जे आपल्याकरता मेहनत करतात, आपल्याकरता जे रात्रंदिवस जगतात, त्यांच्याही पर्यंत एक चांगलं जीवन पोचवायचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी केला जाईल। आज या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो की राज्यासमोर खूप मोठे आव्हानं आहेत। कायदा आणि सुव्यवस्था ही ज्या ठिकाणी चांगली असते तिथेच उद्योग येतो, त्याच ठिकाणी रोजगार येतो, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा थेट संबंध हा रोजगाराशी आहे। आणि आता आपण अवैध दारूच्या विरुद्ध एक मोठी मोहीम उघडलेली आहे, त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांनी जरी आपल्याला त्याची तक्रार दिली तरी देखील त्याच्यावर आपण कारवाई करायचं ठरवलंय। माननीय अण्णा हजारे यांनी आम्हाला एक अतिशय चांगली सूचना दिली की ग्रामरक्षक दल हे अवैध दारूच्या विरुद्ध तयार केलं पाहिजे, त्याही संदर्भातला आराखडा आता आम्ही तयार करतो आहोत आणि लवकरच त्या आराखड्याला देखील आम्ही मान्यता देणार आहोत। त्यामुळे लोकांचं इन्व्हॉल्वमेंट पोलिसिंग मध्ये जोपर्यंत लोकसहभाग येणार नाही तोपर्यंत पोलिसिंग हे आयसोलेशन मध्ये होईल आणि म्हणून आपल्या सगळ्या या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये जनतेला समाविष्ट करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला विश्वास आहे की जनतेचा सहभागाने आपण ही व्यवस्था निश्चितपणे या ठिकाणी बदलू शकू। या निमित्ताने आज देशामध्ये खूप स्थित्यांतर होत आहेत। आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि या देशामध्ये काळ्या पैशाच्या विरुद्ध एक मोठी लढाई त्यांनी सुरू केली। बंधू भगिनींनो, ही गोष्ट खरी आहे की आज कदाचित लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागत असेल, पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की एका दिवसामध्ये नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये जी क्रांती घडवली, या देशामध्ये आतंकवाद्यांजवळ एक पैसा शिल्लक नाही, नक्षलवाद्यांजवळ एक पैसा शिल्लक नाही। या देशातल्या आतंकवाद्यां नक्षलवाद्यांवर आज भुके मरण्याची पाळी आली, कारण हा सगळा आपल्याच देशातला पैसा, काळा पैसा, हा 500 आणि 1000च्या नोटांमध्ये आपल्याच देशात शस्त्र खरेदी करायचे, आपल्याच देशामध्ये आतंकवाद घडवायचा, हे ते करत होते।
आज त्यांचा त्यातनं सफाया झाला। दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तान सारख्या देशांनी आपल्या देशामध्ये खोट्या नोटा या टाकल्या होत्या। म्हणजे पाकिस्तानची प्रिंटिंग प्रेस त्यांची स्वतःची सरकारची ही दोन कामं करते। एकीकडे पाकिस्तान करता करन्सी छापते, दुसरीकडे भारताची करन्सी छापते आणि खोटी करन्सी आपल्या देशामध्ये टाकते। ही सगळी करन्सी एका रात्रीमध्ये संपली आणि आज मोठ्या प्रमाणात ज्यांनी काळे पैसे, शेवटी हे काळे पैसे लोकांनी ठेवल्यामुळे त्याचा परिणाम काय होत होता तर देशामध्ये 13, 14, 15 लाख कोटी रुपये जे सर्क्युलेशनच्या बाहेर होते, जे लोकांनी जमा करून ठेवले होते, त्याच्यामुळे आपल्या पैशाची व्हॅल्यू पडत होती। आपल्याकडे जो घामाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, त्याची व्हॅल्यू पडत होती। आपण महागाई वाढली जेव्हा म्हणतो, महागाई वाढते म्हणजे काय होतं? रुपयाची व्हॅल्यू कमी झाली की महागाई वाढते? वस्तूची व्हॅल्यू तीच असते, पण रुपयाची व्हॅल्यू कमी पडली की ती जास्त रुपये देऊन आपल्याला विकत घ्यावी लागते। आणि म्हणून ही जी काही महागाई आहे, ही जी काही आज आपल्यावर अर्थव्यवस्थेवर जी संकट आहे, आज आपण मोठ्या प्रमाणात शेतकरी असेल, शेतमजूर असेल, याच्याकरता आवश्यक तो पैसा खर्च करू शकत नाही। याचं कारण हा सगळा पैसा काही लोकांनी आपल्याकडे दडवून ठेवला होता। आज या निर्णयामुळे आतापर्यंत 3 लाख कोटी रुपये आले आहेत आणि 5-10 लाख कोटी रुपये हे त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये परत येतील की ज्या माध्यमातून आज हा जो सामान्य आहे, गरीब आहे, ज्या गरीबाला मोठ्या प्रमाणात त्याच्याकरता व्यवस्था आपण उभ्या करू शकू, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करू शकू, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करू शकू, रोजगाराची निर्मिती करू शकू। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं पाहिजे। 2 महिने 50 दिवस आपल्याला माननीय पंतप्रधानांनी मागितले आहेत आणि खरं म्हणजे मला परवा एक गोष्ट त्या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि कशा प्रकारे लोक विचार करतात हे देखील ऐकून मी थक्क झालो। लाईनीमध्ये बँकेच्या काही लोक उभे होते आणि आपले काही पत्रकार मित्र त्यांच्याशी बोलायला गेले। त्यातला एक नागरिक असं म्हणाला की ही फार चांगली गोष्ट झाली, काळ्या पैशाच्या विरुद्ध लढाई झाली, आम्हाला त्याचा आनंद आहे, पण म्हणाले आम्हालाच लाईनीत उभं राहावं लागतं, काळे पैसे आम्ही कधी जमा केले नाही आणि आम्हीच का त्रास सहन करायचा। त्याच्या समोर लाईनमध्ये एक बाई होती, त्या बाईने त्या ठिकाणी सांगितलं की सीमेवर जो सैनिक लढतो त्याची काही पाकिस्तानशी दुश्मनी नाही आहे, तो पाकिस्तानशी त्याचं काही स्वतःचं शत्रुत्व नाही आहे, तो देशाकरता त्या ठिकाणी लढतो। त्या जर सैनिकांनी असं म्हटलं की माझी पाकिस्तानची शत्रुता नाही तर मी का लढायचं, तर काय होईल? आणि त्यामुळे त्या बाईने त्यांना सांगितलं की देशातला काळा पैसा संपवायचा असेल तर थोडा त्रास आपण देखील सहन केला पाहिजे, त्यातनंच आपण देशातला काळा पैसा संपवू शकू। आणि मला असं वाटतं की आज आपल्या सगळ्यांसमोर हेच मोठं आव्हान आहे। आजची देशभक्ती काय आहे तर आजची देशभक्ती सीमेवर लढणं आहे, आजची देशभक्ती ही प्रामाणिकपणे वागणं आहे, पण त्यासोबत आजची देशभक्ती ही आहे की अशा क्रायसिसच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी माननीय पंतप्रधानांनी एक निर्णायक लढाई ही सुरू केली आहे, त्या निर्णायक लढाईमध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। 50 दिवसाचा त्रास सहन करणं ही आजची देशभक्ती आहे आणि त्यानंतर एक सशक्त, सामर्थ्यशील भारत ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस आपल्याला देखील वाटेल की या भारताच्या उभारणीमध्ये 50 दिवसाचा मी जो त्रास सहन केला, माझ्या देशभक्तीने माझा देश उभा राहिला आहे, ही भावना आपल्यामध्ये देखील तयार होईल। आणि म्हणून माझी विनंती आहे या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहावं, एवढीच विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।